उन्हाळ्याची ती संथ आणि शांत रात्र मी कधीच विसरू शकत नाही. माझे नाव स्वाती, वय वर्ष 32. दिसायला मी सुजाण, देखणी आणि सुशिक्षित होते. पण माझ्या मनाच्या आत एक प्रचंड एकटेपणा दडलेला होता. माझे मिस्टर त्यांच्या व्यवसायात खूप व्यस्त असायचे. त्यामुळे महिन्यातील अनेक दिवस मला या मोठ्या घरात एकटंच राहावं लागायचं. लोक म्हणायचे की माझं आयुष्य खूप सुखी आहे. पण एका स्त्रीला पैशांपेक्षा एका हक्काच्या सोबतीची, एका प्रेमाच्या स्पर्शाची किती गरज असते हे फक्त माझं मलाच माहिती होतं. त्या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये माझ्या नंदेचा मुलगा म्हणजे माझा भाचा रोहन गावी आमच्या घरी आला होता. रोहन 25शीचा एक उमदा, समजूतदार आणि हुशार तरुण होता. आमच्यात वयाचं फार अंतर नसल्यामुळे सुरुवातीपासूनच आमच्यात एका मित्रासारखा मोकळा आणि आदरयुक्त संवाद होता. त्या दिवशी दुपारी मिस्टरांचा फोन आला की त्यांची गाडी नादुरुस्त झाली आहे, त्यामुळे त्यांना यायला पूर्ण रात्र होणार आहे. फोन ठेवल्यावर घरात पुन्हा एकदा तीच शांतता पसरली. पण त्या रात्रीच्या शांततेत माझ्या मनाकोपऱ्यात एक वेगळीच उत्सुकता आणि ओढ निर्माण झाली होती. तिथून पुढे काय घडलं ती गोष्ट माझ्याच शब्दात. रात्रीचे 9 वाजले होते. रोहन हॉलमध्ये बसून जेवणाची वाट पाहत होता. मी किचनमध्ये जेवण बनवत होते, पण माझं लक्ष सारखं हॉलकडे जात होतं. स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच रंग दिसत होता. मी केसांना नीट मोकळं सोडलं. पाठीवर रेंगाळणाऱ्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला आणि जांभळ्या रंगाची सुती साडी नेसून मी हॉलमध्ये आले. माझ्या अंगावरून मोगऱ्याचा मंद सुवास दरवळत होता. रोहन, जेवण तयार आहे, चल आपण किचनमध्येच बसून जेवूया, मी खिडकीबाहेर पाहत हलक्या आवाजात म्हणाले. माझ्या स्वतःच्याच आवाजात मला आज रात्रीच्या शांततेसारखा एक संथ गोडवा जाणवत होता. आम्ही दोघेही किचनमध्ये समोरासमोर जेवायला बसलो. ताटात अन्न होतं, पण आमचं लक्ष जेवणापेक्षा एकमेकांकडेच जास्त होतं. रोहनने माझ्याकडे पाहिलं की माझी नजर आपोआप खाली झुकत होती. मला जाणवत होतं की रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशात माझा चेहरा अधिकच खुलून दिसत आहे. मामी, आज तू नेहमीपेक्षा खूप जास्त सुंदर दिसतेस, रोहनने जेवता जेवता अतिशय धीर करून सांगितले. त्याचे ते शब्द ऐकून माझा घास हातातच रेंगाळला. मी नजर वर करून थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणताही राग नव्हता, उलट एक सुखावणारी आपुलकी होती. काहीतरीच काय रोहन, जेवण थंड होतंय, जेवून घ्या आधी, मी मनातील धाकधूक लपवत लाजून म्हणाले. पण माझ्या गालावर आलेली लाली माझी सगळी गुपितं सांगून जात होती. जेवण संपवून मी घाईघाईने किचन आवरलं. बेसिनमध्ये भांडी घासतानाही माझे हात थरथरत होते. मी हॉलमध्ये आले तेव्हा रोहन तिथे सोफ्यावर बसून माझीच वाट पाहत होता. मी त्याच्या शेजारी जाऊन सोफ्यावर बसले. आमच्यात थोडं अंतर होतं, पण मनातील अंतर कधीच मिटलं होतं. घरात फक्त कूलरचा मंद आवाज येत होता, जो माझ्या हृदयाच्या धडधडीला लपवण्याचा प्रयत्न करत होता. मी माझे दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले आणि अत्यंत हळू आवाजात मनातील भीती बोलून दाखवली. रोहन, मला आज खूप भीती वाटते रे. कशाची भीती मामी, रोहनने माझ्या आणखी जवळ सरकत विचारलं. तो जवळ येण्याचा स्पर्श मला सुखावून गेला. या भावनांची, या ओढीची मी थेट त्याच्या डोळ्यात पाहत माझं मन मोकळं केलं. माझ्या डोळ्यात कित्येक वर्षाची आर्द्रता जमा झाली होती. मी आजवर स्वतःला एका चौकटीत, एका मर्यादेत बांधून ठेवलं होतं. पण तुझ्या या सोबतीने, तुझ्या या स्पर्शाने मला पुन्हा एकदा स्त्री म्हणून जगण्याची नवी ऊब दिली आहे. मला भीती वाटते की तू सुट्ट्या संपवून गेल्यानंतर मी या आठवणींशिवाय पुन्हा त्या जुन्या एकटेपणात कशी राहणार.
माझं बोलणं संपायच्या आतच रोहनने जास्त विचार न करता आपला हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला हळूच स्वतःकडे ओढले. यावेळी माझ्या मनातील सगळ्या मर्यादा गळून पडल्या. मी कोणताही विरोध न करता थेट त्याच्या कुशीत विसावले. त्याचा तो तरुण मऊ स्पर्श माझ्या पाठीवर आणि कमरेवर स्थिरावताच माझ्या अंगावर शहारा आला. कित्येक वर्षानंतर मला कोणीतरी इतक्या हक्काने आणि तीव्रतेने जवळ धरलं होतं. रोहनने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडला. माझे डोळे आपोआप मिटले आणि ओठ हलकेच थरथरू लागले. मला रोहनच्या श्वासांची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. रोहन हळूच खाली झुकला आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर विसावले. तो क्षण आधीच्या संध्याकाळपेक्षा अधिक प्रदीर्घ, तीव्र आणि भावनांनी ओथंबलेला होता. त्या चुंबनात रात्रीची ती शांतता आणि आमची अथांग ओढ पूर्णपणे विरघळून गेली होती. मी माझे हात रोहनच्या गळ्यात घट्ट अडकवले आणि स्वतःला त्या स्पर्शात पूर्णपणे वाहून दिले. बऱ्याच वर्षांनी मी माझं अस्तित्व इतक्या उत्कटतेने अनुभवत होते. सोफ्यावर एकमेकांच्या मिठीत घट्ट आम्ही ती शांत, उबदार आणि अत्यंत रोमॅन्टिक रात्र अनुभवली. रात्रीचा तो सुंदर प्रहर कधी सरला समजलंच नाही. आम्ही दोघेही हळूच भानावर आलो. मी माझे डोके रोहनच्या छातीवरून काढले, माझी साडी आणि विस्कटलेले केस नीट केले. माझ्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तृप्ती आणि लाजरी छटा होती, जी मी आरशात न पाहताही अनुभवू शकत होते. मी रोहनकडे पाहिले आणि एक अत्यंत गोड, समजूतदार हसू दिले. आता खूप रात्र झालीये, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर, मी लाजत आणि खाली पाहत म्हणाले. रोहनने माझ्या हातावर एक हलके चुंबन घेतले. शुभ रात्री मामी. ही रात्र माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमीच सुरक्षित राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मामा घरी परतले तेव्हा घरात नेहमीसारखीच धावपळ सुरू झाली. मी किचनमध्ये चहा बनवत होते आणि रोहन हॉलमध्ये होता. पण जेव्हा कधी आमची नजर एकमेकांना भिडायची तेव्हा आमच्यात एक मूक, गोड संवाद व्हायचा. मर्यादा सांभाळूनही आमच्या मनात आता एक असा सुंदर आणि रोमॅन्टिक कोपरा तयार झाला होता, ज्याची ऊब आम्हाला आयुष्यभर साथ देणार होती.